मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉल्बी हा रूममध्ये आपला केस विंचरत असतो. तेवढ्यातच तेथे निरी त्याच्यासाठी ज्यूस घेऊन येते. ती आल्याबरोबर तो जरा गोंधळतो. तर निरी म्हणते, अहो एवढा गोंधळलात का तुम्ही? मी आपल्याच घरात आले आहे ना, तुमच्याच रूममध्ये आहे. त्यावरती डॉल्बी म्हणतो, नाही असं अचानक, मी आलो असतो ना खाली ज्यूस प्यायला. त्यावरती निरी म्हणते, नाही हो, आज माझंच काम आहे म्हणून मी मुद्दाम इकडे आले तुमच्या रूममध्ये. तेव्हा बोला ना, काय काम आहे? आपण बसून बोलूयात, चला बरं बसा इथे, असं डॉल्बी म्हणतो. त्यावरती निरी आणि डॉल्बी हे दोघेही बसतात. डॉल्बी आता जरा गोंधळलेलाच असतो. त्यानंतर तो विचारतो, काय काम आहे तुमचं? निरी म्हणते, काय आहे ना, मी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली, तिथे नोकरीसाठी मला अर्ज करायचा आहे, मला पर्सनली जाऊन त्या लोकांना भेटायचं आहे तिथे, आणि मग सर्व डॉक्युमेंट्स गोळा करण्यासाठी वगैरे खूप वेळ जाणार ना, कागदपत्र आजच्या आजच पाहिजेत म्हटल्यावर मला ती द्यायची आहेत. त्यावरती मी तुमची काय मदत करू शकतो मग? डॉल्बी विचारतो. त्यावरती निरी म्हणते, मी रिक्षाने गेले असते तिकडे, पण त्यामध्ये खूप वेळ जाईल ना, दिवस जाईल, म्हणून तुम्ही मला हेल्प करता का? तुम्ही मला बाईकवर घेऊन जाताय का? तेव्हा डॉल्बी आता क्षणातच हो म्हणतो. तो हे एवढंसं विचारण्यासाठी तुम्ही एवढं घाबरलात का? ती म्हणते, तसं नाही हो, तुमच्या आईने जर पाहिलं तर अख्खा सरकारवाडा डोक्यावर घेतील, त्याचं काय? तो म्हणतो, हो ते तर मी विसरलोच होतो. त्यावरती तो विचार करू लागतो आणि म्हणतो, तो वटाणावाणी माहिती आहे का सरकारवाड्याच्या बाहेर? ती म्हणते, कोण वटाणावाणी? तो म्हणतो, तसं नाही, ते वाण्याचं दुकान आहे ना, ते दुकान, तुम्ही तेथे सामान आणण्यासाठी जाता तेथे तुम्ही जाऊन उभे राहा, मग मी इकडून येतो, म्हणजे कुणाला डाऊट येणार नाही. निरी म्हणते, हो ही आयडिया तर चांगली आहे, मी तेथे जाऊन पटकन उभी राहते हां. त्यावरती डॉल्बी म्हणतो, हो मी बाईकने येणार आहे, लक्षात ठेवा. निरी म्हणते, हो ठीक आहे, असं म्हणून ती सर्व कागदपत्र घेते आणि बाहेर येते. तर आता जे जे तेथेच उभा असतो, तो दार उघडून पाहतो, त्याला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर जे जे हा तेथे पायऱ्यांवर बसतो आणि मनातल्या मनात विचार करतो, पिंकी आता निरी फसली आहे, मी तुझ्या वर्मावर बोट ठेवणार आहे, निरीचा विश्वास हळूहळू असा संपादन करून घेणार आहे. आता निरीला मी माझ्या मुठीत ठेवलं ना, मग बघ काय घडतंय ते, असं म्हणून त्याला आता मनातल्या मनात नवरा ही माझी लाडाची लाडाची ग हे गाणं सुचतं आणि त्या गाण्यावर आता जरा तो तालच धरतो. वेगळाच काहीतरी प्लॅन करत असतो. पिंकी ही हॉलमध्ये आलेली असते. तेव्हा आता निरी पटकन तेथून जाते आणि म्हणते, तायडे अगं मला बाहेर जायचे, जरा खूप अर्जंट काम आहे. तेव्हा ठीक आहे असं पिंकी म्हणते, पण अगं काहीतरी खाऊन जा. निरी म्हणते, नको माझ्याकडे वेळ नाही आहे. त्यावरती आता तेथे युवराज देखील येतो आणि म्हणतो, अहो कारभारीन मला नाश्ता वाढा. पिंकी आता नाश्ता वगैरे वाढणार असते. ती म्हणते की अहो तुमचा डबासुद्धा मी रेडी करून ठेवला आहे. पिंकी आता युवराजजवळ जात असताना सुशीला मध्ये येते, पिंकीच्या पायात पाय अडकवते आणि तिला खाली पाडणार असते. तर आता अहो सासूबाई तुम्ही हे काय करताय असं पिंकी विचारते. त्यावरती आता युवराजला खूप राग येतो. सुशीला म्हणते, मी सांगितलं ना माझे नियम तू मोडते आहेस का? अगं तुला काय सांगितलं मी की त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणून, अख्ख्या घरावर संकट येईल, तरी तुझं असंच चाललंय का? ती पिंकी म्हणते, मी फक्त त्यांना नाश्ता वाढतीये, बाकी काय केलं मी? युवराज म्हणतो, आईसाहेब तुम्ही हे बरोबर नाही केलं का? तेवढ्यातच छबी देखील तेथे येते आणि म्हणते की आई झालं का तुझं पुराण सुरू पुन्हा? अगं गप्प बस ना, किती त्रास देते तू त्यांना. त्यावरती आता सुशीला कुणालाच काही बोलू देत नाही, म्हणते की माझं ऐकायचं. युवराज म्हणतो, मला नाश्ता नको आणि डबासुद्धा नको. पिंकीला खूप वाईट वाटतं, ती त्याला समजावू लागते, छबी देखील समजावू लागते, पण आता युवराज हा रागातच घराबाहेर पडतो. छबी आता सुशीलाला खूप बोलते. तर सुशीला म्हणते, ह्या मुलीमुळे माझा लेक आज उपाशी गेला. तर पिंकी रडत असते. तेवढ्यातच डॉल्बी तेथे येतो आणि म्हणतो, तुम्ही दोघीच इथे आहात का? छबी म्हणते, हो मग कोण असणार? तर तो म्हणतो, मला खूप अर्जंट काम आहे, मला जायला हवं, असं म्हणून तोही जातो. तर पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते, नक्की काय झालंय? निरी सुद्धा मगाशी बाहेर गेली आणि आता डॉल्बी भाऊजी सुद्धा हे फाइंड आउट करायलाच हवं. तर दुसरीकडे डॉल्बी आणि निरी आता दोघेही त्या ऑफिसजवळ आलेले असतात. डॉल्बी म्हणतो, बाईकवरून उतरताना जरा नीट उतरा नाहीतर पडशाल. तेव्हा निरी हसते आणि हो म्हणते. तर आता तुम्ही तेथून प्रिंट काढून आणता का सर्व डॉक्युमेंट्सची, असं डॉल्बी विचारतो. निरी म्हणते की हो घेऊन येते मी प्रिंट, असं म्हणून ती आता चाललेली असताना तेथे काही बाईकवरून माणसं येतात आणि तिच्या हातातूनच ती फाईल घेतात. निरी आता खूप जोराजोरात ओरडू लागते. डॉल्बी तिला सावरतो, धीर देतो आणि म्हणतो, तुम्ही काळजी
करू नका, मी त्या गुंडांच्या पाठीमागे जातो आणि ती फाईल घेऊन येतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, जागेवरून हलू नका. तेव्हा नीरी रडतच हो असं म्हणते. मग आता काही वेळाने नीरी तेथेच उभी असते तर डॉल्बी गुंडांचा पाठलाग करत असतो. तर आता गाडी तेथे आलेली असते. गाडीतून खाली उतरतो आणि मनातल्या मनात तो विचार करत असतो. त्यानंतर आता तो नीरी जवळ येतो आणि तिला म्हणतो, काय चिरीमिरी नीरी, तुम्ही इथे कुठे, तुम्ही का रडताय, असे अनेक प्रश्न तो तिला विचारतो. ती म्हणते, तुम्ही इथे कसे. तर तो म्हणू लागतो, खोटं खोटं सांगू लागतो की अहो मी इथून चाललो होतो ना, तुम्हाला इथे रडताना पाहिलं, पण झालं तरी काय. त्यावरती आता नीरी रडतच सांगू लागते, अहो माझी फाईल कुणीतरी गुंड पळवून घेऊन गेला आहे, मग आता फाईल कशी मिळणार तुम्हाला, असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते की डॉल्बी गेले आहेत. तेव्हा डॉल्बी पण आहे का तुमच्याबरोबर, असं आता जे जे विचारतो. त्यावरती नीरी म्हणते की हो. त्यानंतर आता तेथे डॉल्बी येतो. तर नीरी विचारते, काय झालं, गुंडांकडून ती फाईल घेतली का. त्यावरती डॉल्बी म्हणतो, नाही, मी खूप धावण्याचा प्रयत्न केला पण ते गुंड माझ्या हातातून निसटलेच. त्यावरती आता नीरी म्हणते, मग कसं होणार आता, मला या नोकरीची खूप गरज होती, असं म्हणून ती आता खूप रडू लागते. त्यावरती डॉल्बी म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, काहीतरी होईल. तर आता जे जे हा मागे जातो आणि म्हणतो, आता हिच्या बहिणीच्या नजरेत हिरो बनण्याची संधी मला मिळणार आहे, बघतोच आता, असं म्हणून आता ह्या फाईलचं काहीतरी करायला हवं. त्यानंतर तो आता कडे येतो आणि तिला म्हणतो की तुम्ही अजिबात रडू नका, निगेटिव्ह विचार करू नका, आपण नोकरी मिळवून देण्यासाठी काहीतरी करूयात. तेव्हा आता कोणी काहीही करू शकत नाही, असं आता नीरी म्हणते. तेव्हा निगेटिव्ह विचार करू नका, तुम्हाला सांगितलं ना, असं आता जे जे म्हणतो. मी आजच्या आज तुम्हाला तुमची डॉक्युमेंट्स आणि बॅग पुन्हा आणून देईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असा शब्द आता जे जे देतो. त्यानंतर जे जे म्हणतो, आता काही काळजी करू नका, तुम्ही घरी जा, मी बाकी सगळं हँडल करतो. तेव्हा घरी जा म्हणजे घरी जा काय, आईसाहेबांनी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं जे जे हा नीरीला म्हणतो. नीरी म्हणते हो. त्यावरती आईसाहेबांना काय माहीत नक्की तुम्ही कोणत्या कारणासाठी इकडे आला होतात, तुम्ही तसं पटवून द्या ना, असं आता जे जे म्हणतो. तेव्हा तुम्ही लगेच आईसाहेबांकडे आमची चुगली करणार, त्यामुळे आम्ही एकत्र घरी जाणार नाही, असं आता डॉल्बी म्हणतो. तर आता जे जे म्हणतो, तसं नाही, अहो हे वयच असं असतं, त्यात काय चुगली करायची आहे. पुढे आता डॉल्बी म्हणतो, आईसाहेबांनी मला केलं काही तर मला काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु नीरींना काही करायला नको. तर आता तुमचाही त्यांच्यावर जीव आहे, त्यांचाही तुमच्यावर आहे, हा वेगळाच काहीतरी मामला आहे, असं म्हणून आता जे जे त्या दोघांना सारखा फोर्स करतो की एकत्रच घरी जा. तर आता दुसरीकडे पिंकी आणि छबी या दोघीही हॉलमध्ये असतात. तेव्हा नीरी कुठे गेली आहे असं छबी विचारू लागते. तेव्हा नीरी काय माहीत मगाशी खूप फास्ट बाहेर कुठेतरी गेली, नोकरीच्या शोधात गेली आहे की काय माहीत. त्यावरती आता छबी म्हणते की हो गेली असेल, अगं पेपरमध्ये ही बातमी आहे ना, बघ ना तू, तेव्हा तिकडे गेली असेल ती. त्यावरती आता पण सांगून जाण्याची काही पद्धत आहे की नाही, डॉल्बी भाऊजी सुद्धा तिच्या पाठीमागे गेले आहेत. आता पिंकी म्हणते. तेवढ्यातच तेथे आता सुशीला आणि चित्रा या दोघीही येतात. तेव्हा चित्रा म्हणते, बरं झालं कामाच्या शोधात गेली, दुसऱ्यांच्या घरी जास्त दिवस फुकट खाऊ नये हे लवकरात लवकर समजलं. हा पिंकीला आता खूपच वाईट वाटतं. मग त्यानंतर आता पिंकी म्हणते की तुम्ही असं काय बोलताय चित्रा वहिनी. तर आता सुशीला म्हणते, हो या घाटवाडीच्या मुली तशाच आहेत. नंतर आता तेथे जे जे येतो आणि डीजेवाले डॉल्बी नीरीला तो आवाज देऊ लागतो. तेव्हा ते दोघेही घरात नाही असं पिंकी म्हणते. तर सुशीला विचारते, काय झालं. तेव्हा आता डॉल्बी अजून आले नाहीत का आणि चिरीमिरी नीरी पण नाही आली का, कारण ते दोघेही एकत्र बाहेर बरोबर गेले होते, त्यांची फाईल हरवली होती ना, म्हणून मी ती फाईल घेऊन आलोय, असं जे जे आता सांगतो. त्यावरती सुशीला म्हणते, हे कधीही शक्य नाही, ते दोघे एकत्र नाही येत. जे जे आता चुगली करतो आणि म्हणतो, अहो खरंच मी त्या दोघांना एकत्र पाहिले आत्ता मगाशी बाहेर, दोघे एकाच बाईकवर होते. तेव्हा सुशीलाचा राग अनावर होतो. पिंकी आता जे जेला म्हणते, आमच्या घरात असा आग लावण्याचा प्रयत्न करायचा नाही, मी एकदा सांगितलं ना तुम्हाला. त्यावरती जे जे म्हणतो, हो मी खरंच दोघांना एकत्र पाहिलं म्हटल्यावर पाहिलंय. सुशीला खूपच आकडतांडव करू लागते आणि म्हणते, या घाटवाडीच्या मुलींनी माझ्या घराचं वाटोळं केलंय. अगोदर त्या मोठ्या मुलीने माझ्या युवराजला नादाला लावलं आणि या छोटीने डॉल्बीला लावलं, ड्रायव्हरने मुलींवर संस्कार केलेत काय माहीत.
असं म्हणून ती आता पिंकीला खूपच बोलू लागते. पिंकी म्हणते, तुम्ही काही पण बोलू नका सासूबाई. पण आता ती ऐकायला तयारच नसते. सुशिलाचा राग आता खूपच अनावर झालेला असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सरकारवाड्याच्या फोटोवर घरातील सगळ्यांचे लहान फोटो आता जे जे ठेवतो आणि ते जाळून टाकतो. म्हणतो की आता तुमच्या बरबादीची सुरुवात झाली आहे धोंडे पाटील. तर पिंकी हा सगळा प्रकार पाहते. तिला तर आता खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.